कोकण पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये पदवीधर मतदार आणि कार्यकर्ता मेळावा पार पडला। यावेळी लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मिळालेल्या यशाबद्दल पनवेल, उरण आणि रायगड महाविकास आघाडीच्या वतीनं नाना पटोले यांचा भव्य सत्कार संपन्न झाला। त्यावेळी बोलताना पटोले म्हणाले की आजचा हा सत्कार केवळ माझा एकट्याचा नसून संपूर्ण महाविकास आघाडीचा आहे। यापुढे महाविकास आघाडीच्या सर्व कार्यक्रमांना मी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे आम्ही तिघेही एकत्र महाविकास आघाडी म्हणून येऊ असं म्हणत नाना पटोले यांनी महाविकास आघाडीची एकजूट अधोरेखित केली। खोपोलीतील वीणानगरमध्ये श्री कॉम्प्लेक्स सोसायटीमध्ये राहणारा आणि भाजी मंडईत भाजी विक्री करणाऱ्या 34 वर्षीय संतोष भिसे या तरुणानं वासरंग रेल्वे गेट जवळ मुंबईकडे जाणाऱ्या धावत्या रेल्वेखाली स्वतःला झोकून देत आपली जीवन यात्रा संपवली। धक्कादायक बाब म्हणजे संतोषच्या शवाशेजारी रेटॉल, गुड नाईट सारखे विषारी द्रव्य सापडले। यावरून संतोष जीवनाला इतका कंटाळा होता का की त्याने जीव देण्याचे अगदी टोकाचे पर्याय देखील उपलब्ध करून ठेवले होते, अशी चर्चा शहरात होत आहे। संतोषने इतकं टोकाचं पाऊल का उचललं याचं कारण अद्याप समजू शकलं नाही। महाड इसाने कांबळे येथे गो हत्या झाल्याची घटना घडली होती। यावेळी जमलेल्या जमावानं गोरक्षक आणि पोलिसांवर हल्ला चढवला होता। यामध्ये एक गोरक्षक जखमी झाला, मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करत गोरक्षकांना प्रसंगावधान राखून बाहेर काढलं। या घटनेमुळे सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला। महाड पोलादपूर तालुक्यात यामुळे तणाव निर्माण झाला असून 5 आरोपींना अटक करण्यात आली। दरम्यान गोरक्षकांसह पोलादपूरमधील प्रतिष्ठित नागरिकांच्या वतीने या घटनेचा निषेध व्यक्त करत पोलादपूर तहसील कार्यालय आणि पोलादपूर पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आलं। उरण 4 फाटा येथे सिडकोच्या माध्यमातून निर्माण करण्यात येत असलेल्या मच्छी मार्केटचं काम पूर्णत्वास येत असून मच्छी विक्रेत्या कोळी महिलांची गैरसोय या निमित्तानं दूर होणार आहे, त्यामुळे त्यांच्याकडून आनंद व्यक्त होत आहे। या मच्छी मार्केटच्या बांधकामासाठी सिडकोने सुमारे 4 कोटींचा निधी खर्च केलाय। कोळी महिलांच्या समस्या विचारात घेता या जागेवर सुसज्ज मच्छी मार्केटची उभारणी करण्यात यावी अशी मागणी चाणजे ग्रुप ग्रामपंचायत, उरणचे माजी आमदार मनोहर शेठ भोईर आणि आमदार महेश बालदी यांच्याकडून वारंवार करण्यात येत होती। त्यानुसार मान्यता मिळून आता ते मच्छी मार्केट उभं राहत आहे। मुरुड तालुक्यातील बोर्ली ग्रामपंचायत हद्दीतील सुरई येथील श्री दत्त मंदिर टेकडीवर सुरू केलेल्या खोदकाम आणि बांधकामास सुरई महिला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला। यावेळी मोठ्या संख्येनं सुरईच्या महिलांनी तुर्तास काम बंद करावं अशी मागणी रेवदंडा पोलिसांकडे केली। सुरई येथील श्री दत्त मंदिर टेकडीवर सुरई ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता शासकीय योजनांचं काम सुरू करण्यात आलंय। तेथील ठेकेदारांनी या कामाबाबत कोणत्याही प्रकारची माहिती सुरई ग्रामस्थांना दिली नाही, त्यामुळे संतप्त महिलांनी सुरई श्री दत्त टेकडीवर जाऊन काम थांबवलं। पेण तालुक्यातील गडब येथे सर्पमित्र सुरेंद्र उर्फ नागेश गावंड यांनी गावाच्या बाहेर दगडाच्या कॉरीजवळ अजगर जातीचा साप पकडला आणि त्याला सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडून जीवनदान दिलं। हा अजगर जवळपास 7 फूट लांबीचा आणि 6 किलो वजनाचा असल्याचं समजतं। यावेळी वडखळ वन विभागाच्या वन परिक्षेत्र अधिकारी स्वाती डुमरे यांना अजगर पकडल्याची माहिती दिल्यानंतर त्यांनी वन विभागाची गाडी पाठवली। तसंच वन विभाग कर्मचारी नितीन शिंदे यांच्यासह सर्पमित्रांनी अजगराला लोकवस्तीपासून लांब जंगलात नेऊन सुरक्षित ठिकाणी सोडून दिलं। उरण तहसील कार्यालयाजवळील शौचालयाची भयानक दुरवस्था झाली। मागील वर्षभरापासून या स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेकडे उरण तहसील आणि पोलीस वर्गानं तसंच उरण नगरपालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याने सध्या या शौचालयाची स्थिती अत्यंत खराब झाली। त्यामुळे शासकीय अधिकारी, तहसील कार्यालयात ये-जा करणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे। त्यात सर्वत्र दुर्गंधी पसरत असल्याने पावसाळ्यात रोगराई पसरण्याचा धोका चक्क शासकीय अधिकारी व्यक्त करत आहेत। या शौचालयाची स्वच्छता आणि दुरुस्तीचं काम हाती घेण्यात यावं अशी मागणी नागरिक व्यक्त करत आहेत। शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडखळ खालापूर येथे प्रशांत कदम यांच्या वतीनं शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं। गेली अनेक वर्ष प्रशांत कदम हे शैक्षणिक साहित्य वाटप करून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देत असल्याचं मुख्याध्यापक सुधाकर थळे यांनी सांगितलं। हा कार्यक्रम रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाला। शैक्षणिक साहित्य वाटपानंतर पालकांना खर्चाचा ताण पडत नाही, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष सुरळीत जाते, विद्यार्थी अभ्यासात लक्ष देतात असं प्रशांत कदम यांनी सांगितलं। कोकणात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडत असला तरी सुद्धा येथील महिलांच्या डोक्यावरचा हंडा आजही उतरला नाही। आजही येथे येणाऱ्या दूषित पिण्याच्या पाणी पुरवठ्यामुळे
झालेल्या कावीळ आजाराने मुलांसह अनेकांचे मृत्यू झालेत। याचा गांभीर्याने विचार करून सामाजिक कार्यकर्ते समीर म्हात्रे यांनी पुढाकार घेत आपल्या वढाव गावात सह्याद्री जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी करून समाजहिताचं कार्य घडवलं असल्याचं प्रतिपादन हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा जलनायक किशोर धारिया यांनी केलं। पेण तालुक्यातील वढाव येथे सह्याद्री जलशुद्धीकरण केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं। पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निरंजन डावकर यांच्या प्रचारानं पेण, सुधागड, रोहा, पालीसह संपूर्ण रायगड जिल्ह्यात वेग घेतला असतानाच भाजपा नेते माजी आमदार धैर्यशील पाटील, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी रायगडसह कोकण किनारपट्टी पिंजून काढली। कोकणच्या शैक्षणिक, रोजगार आणि पर्यटन विकासासाठी डावकर यांना विजयी करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं। निरंजन डावकर यांना कोकण पदवीधर मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार असल्याचं यावेळी पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांनी सांगितलं। नगर परिषद आणि नगरपंचायत कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सेवा सुविधा मिळाव्यात या संदर्भात नगरपंचायत कर्मचारी संघर्ष समिती गेली कित्येक वर्ष लढा देत आहेत। अनेक वेळा मंत्र्यांसोबत बैठका झाल्या, बैठकीमध्ये प्रलंबित मागण्या या मान्य करण्यात आल्या, मात्र त्या प्रत्यक्षात न आणता फक्त गाजर दाखवण्यात आलं। याबाबत महाराष्ट्र राज्य नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी आणि संघर्ष समितीचे रायगड जिल्हा अध्यक्ष राकेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला। मागण्यांची अंमलबजावणी न झाल्यास 1 जुलैला विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण, त्यानंतर 6 ऑगस्ट पासून काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। वादळवारा लाईव्ह सिटी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।